दडपशाहीला, भ्रष्टाचाराला, महागाईला, बेरोजगारीला या मतदारांनी नाकारलेलं आहे. त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकार्याच्या, पदाधिकाऱ्याच्या, मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे. आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच. त्याच्यामुळे आजपासून, खरं तर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. काल इंडिया आघाडीची मीटिंग होती, त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते. पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत. उद्या सकाळी 9 वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय. मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठल्याच आपण खरं तर स्वागत नको, जेसीबी तर बिलकुलच नको. माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते. आणि हे नवीन जर कल्चर आज येतंय, फुलं, उत्साह, गुलाल हा साहजिक आहे, तो म्हणजे तुमचा अधिकार आहे. पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नकोच, अशी विनंती करीन. आणि हा जो निधी सगळा आहे, जो आपल्याला उत्साह आहे, तो टँकर, चारा छावण्या आणि चारा डेपोमध्ये पक्षाने खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्ता, म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू, मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला. परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपरवर्क खूप असतं निवडून आल्या, तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री 1:30 वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात. माझा फोन पण माझ्याकडे नाहीये. दादांना काय सल्ला द्या? मोठ्या हो, हे सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयानी, कर्तृत्वानी, नात्यानी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो, सल्ला घ्यायचा असतो. सगळ्यांची घेते सगळी. अजित पवार गटाला 2 मंत्रिपद देणार आहे सरकारमध्ये, एक राज्यसभेचे सरकार तुम्ही स्थापन करू शकणार आहे का? प्रयत्न चालू आहे. मला याची माहिती नाही बाबा, दुसरे के घर में क्यों झाकू. असं सांगितलं होतं, परंतु त्यांच्या वाटेला 9 जागा आहेत. काय वाटतं कशा? मला याची सवय आहे. मी 10 वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय. असं बोलते, रोजच बोलायचे पार्लमेंटमध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे.